नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण 80,000 लाभार्थी आता लाभापासून वंचित झालेले आहे आणि त्याचं जे काही महत्वाचं कारण आहे, तर ते कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमके हे जे काही पैसे अडकलेले आहे, तर ते कशामुळे अडकलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, 21 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे येणे सुरू झालेले आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे हजारो लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही आणि आता उरले फक्त 2 दिवस. या 2 दिवसात जर पैसे जमा झाले नाही तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही. तर यासाठीचं जे काही कारण समोर आलेलं आहे, तर ते कारण बघूया आपण. बातमी सोलापूरहून आहे बघा, आणि या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात 2.25 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, पण 12 महिन्यापूर्वी प्रशासनाने आवाहन करूनही सोलापूर जिल्ह्यातील 80,000 महिलांनी हयातीचे दाखले दिलेले नाही. तर बघा मित्रांनो, एक तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 80,000 महिला अशा आहेत की ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, परंतु त्यांनी अजूनपर्यंत हयातीचे दाखले तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले नसल्यामुळे त्यांचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे, गोठवण्यात आलेला आहे. त्यानंतर बातमीमध्ये पुढे बघा, अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे. तर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेपूर्वी निराधार योजनेतील काही महिला एजंटच्या माध्यमातून लाभार्थी झाल्याचा संशय प्रशासनाला आला आहे. त्यामुळे आता या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी जिवंत मृत आहेत की स्थलांतरित आहेत केली जाणार आहे. तर बघा, आता या निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला आहेत, तर त्यांची पडताळणी आता घरोघरी जाऊन केली जात आहे आणि या महिला जिवंत आहे का मृत आहे किंवा स्थलांतरित आहे, तर अशा प्रकारची माहिती त्यांच्या निवासस्थानी जाऊन तो डेटा गोळा केला जात आहे. तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाभार्थ्यांना हयातीचा दाखला द्यावा लागतो, जेणेकरून मयत स्थलांतरित लाभार्थ्यांचा लाभ बंद करणे प्रशासनाला सोयीचे जाते. तर बघा मित्रांनो, दरवर्षी हयातीचा दाखला आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागतो आणि त्यानुसार शासनाला हे कळून येते की नेमके संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ऍक्च्युअल किती आहे. एजंटांनी शेकडो महिलांकडून पैसे घेऊन आणि दरमहा काही ठराविक रक्कम देण्याच्या अटीवर त्यांना निराधार योजनेचे अनुदान सुरू केले. सुरुवातीला अर्जदार महिलांना अधिकाऱ्यांसमोर यावे लागत नाही, मात्र हयातीचा दाखला द्यायला दरवर्षी यावे लागते. तर बघा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येईल. काही महिलांनी एजंटामार्फत हे फॉर्म भरलेले दिसून येईल, परंतु हयातीचा दाखला देत असताना सदर महिलांना प्रत्यक्ष तहसीलमध्ये स्वतः हा दाखला जमा करायचा आहे. तर त्यामुळे या महिला अडचणीत आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढे बघा आता, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्याने हयातीचे दाखला द्यायची पंचायत झालेल्या एजंटांनी त्या निराधार महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेत भरून तेथे लाभ सुरू केला. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानंतरही निराधार योजनेतील सर्व महिलांनी हयातीचे दाखले दिलेले नाही. तर बघा, या ठिकाणी काय झालेलं होतं, ज्यावेळेस हयातीचा दाखला मागण्यात आला तर त्या महिलांनी हयातीचे दाखले दिले नाही आणि त्या एजंटनी काय केलं, तर लाडकी बहीण योजनेचे त्यांचे फॉर्म भरले आणि त्यानुसार आता प्रशासनाकडे हयातीचे दाखले जमा केलेले नाही. तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे हयातीचे दाखले न दिलेल्यांची पडताळणी करून त्यांचा लाभ यापुढे बंद होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे काय झालेलं आहे की ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या होत्या, परंतु त्यांनी हयातीचे दाखले न दिल्यामुळे तर त्यांचा लाभ आता इथून पुढे बंद होणार असल्याचं वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, हयातीचे दाखले दिल्याशिवाय लाभ नाही. सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे 1,73,000 लाभार्थी आहे. त्यांना फेब्रुवारी 24 मध्ये हयातीचे दाखले सांगितले आहेत, तरी पण अजून 80,000 लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले दिलेले नाही. तर बघा, एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,73,000 लाभार्थी आहे,
आणि त्यांना प्रशासनाकडून फेब्रुवारी 24 मध्ये हयातीचे दाखले जमा करण्यास सांगितले होते. तरी पण 80,000 लाभार्थी असे आहेत की त्यांनी अजूनपर्यंत हयातीचे दाखले जमा केलेले नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यात शहरातील सर्वाधिक लाभार्थी असून अनेक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. हयातीचे दाखले न दिल्यास लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करून त्यांच्या लाभासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर यांनी सांगितलेले आहे. तर बघा या ठिकाणी काही संजय गांधी निराधार योजनेचे जे काही महिला भगिनी आहे, तर त्या दोन्ही योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करताना दिसून आलेले आहे. आणि यामध्ये जवळपास सोलापूर जिल्ह्यातील 80,000 लाभार्थी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचे जे काही हयातीचे प्रमाणपत्र आता स्क्रुटिनी केले जाणार आहे आणि जे हयातीचे प्रमाणपत्र जमा करतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि जे हयातीचे प्रमाणपत्र जमा करणार नाही त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे, असं शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर यांनी स्पष्टपणे बजावलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भातली आलेली आहे आणि यामुळेच हयातीचा दाखला न दिल्यामुळे अनेक जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं अनुदान आता रखडलेलं आहे, अडवणूक झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हयातीचे दाखले तहसील कार्यालयामध्ये जमा करा, तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आपल्या खात्यावर एक पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.